हे पुस्तक निपेऱ्या गाढून घेतल्याची गोष्ट लेखक वृक्षमित्र विष्णू वाघ यांनी संघर्षातून उगवलेल्या जीवनाची कहाणी सांगितली. निपेऱ्या हा केवळ कथासंग्रह नसून ग्रामीण जीवनातील संघर्ष, वेदना, माणुसकी, निसर्ग प्रेम आणि जिद्दीचा जिवंत दस्तऐवज आहे. 1982 ते 2005 या कालखंडातील ग्रामीण वास्तव, दुष्काळ, गरिबी, कष्ट, शिक्षणासाठीची धडपड, सामाजिक परिस्थिती आणि माणसांमधील नातेसंबंध लेखकाने अत्यंत आत्मीयतेने मांडले आहेत. पुस्तक वाचताना ग्रामीण जीवनातील अनेक परिचित चित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निपेऱ्या हे मनाला अस्वस्थ करणारे आणि अंतर्मुख करणारे पुस्तक असल्याचे म्हटले आहे. पुस्तकातील काही प्रसंग हृदयद्रावक वाटतात, तर काही प्रसंग प्रतिकूल परिस्थितीतही उभं राहण्याची प्रेरणा देतात. निपेऱ्याचा संघर्ष हा केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नसून परिस्थितीची झुंज देताना स्वतःला घडविणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जिद्दीचे प्रतीक आहे. पुस्तकाची अर्पणपत्रिका लेखकाच्या भावविश्वाची सुंदर ओळख करून देते. आजी, आई वडील, चुलते, बबन, नाना तसेच माती आणि हिरवाईचे जतन करणाऱ्या निर्मळ हातांना केलेले अर्पण लेखकाच्या कृतज्ञ आणि संवेदनशील मनाची साक्ष देते. माती, माणूस आणि निसर्ग यांच्याशी असलेली बांधिलकी संपूर्ण कथासंग्रहातून जाणवते. एक भाकर तीन चुली या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक देवा झिंजाड सर यांनी प्रस्तावनेत ग्रामीण साहित्याच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. आधुनिक काळात ग्रामीण साहित्याचे प्रमाण कमी होत असताना निपेऱ्यासारखा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील सौंदर्य, वेदना, प्रश्न आणि बोलीभाषेचे अस्सल दर्शन घडवतो. आनंद यादव यांच्या झोंबी, विश्वास पाटील यांच्या झाडा झडती आणि कैलास दौड यांच्या कापूस काळ यासारख्या साहित्य परंपरेशी निपेऱ्याचे नाते जोडता येते. शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षितांच्या जीवनातील संघर्ष हा या परंपरेचा महत्वाचा धागा आहे. निपेऱ्यामध्ये एकूण 40 कथा असून त्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करतात. मामाचं पोतं, गिलक्याची भजे, चंद्री हरणी आणि म्हशा डोंगर, क्रांतीचा बाप्पा, पहिलं भाषण आणि पहिली वाहन आणि दळणाने दिले वळण यासारख्या कथांमधून बालपण, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, कुटुंब, शिक्षण, गरिबी आणि स्वप्ने यांची विविध पैलू प्रभावीपणे समोर येतात. ग्रामीण बालपणातील निरागसता आणि त्या काळातील जीवनशैली, गावच्या यात्रेत 10 रुपयाचा ट्रॅक्टर या प्रसंगातूनही सुंदरपणे जाणवते. शेती पेरण्यासाठी आणि आत्याचा वावर नांगरण्यासाठी 10 रुपयांचा ट्रॅक्टर घेण्याची कल्पना मनात असते. मात्र तो तसाच राहून जातो आणि शेवटी तो परत करून त्या पैशात गोडी, शेव, रेवड्यांचा खाऊ घेतला जातो. या छोट्याशा प्रसंगातून बालमनाची निरागसता, ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि त्या काळातील छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद अत्यंत जिवंतपणे समोर येतो. मामाचं पोतं मधून ग्रामीण बालपणातील गंमत, नात्यांमधील जिव्हाळा आणि त्या काळातील सामाजिक वास्तव समोर येते. त्याचबरोबर स्त्रियांच्या जीवनावरील बंधने, शिक्षणाला असलेला सामाजिकचा विरोध आणि पुरुषप्रधान मानसिकतेचेही सूक्ष्म दर्शन घडते. त्यामुळे ही कथा केवळ आठवणीची न राहता त्या काळातील सामाजिक वास्तवाची नोंद बनते. विमल मावशी आणि गिलक्याची भजे सारख्या कथातून ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद जाणवतो. चंद्री हरणी आणि मशा डोंगर या कथेत डोंगर, नदी, धबधबे आणि निसर्गाचे सुंदर चित्रण मनाला भेटते. विंचवाच्या दंशाचा प्रसंग असो किंवा बहिणीच्या लग्नासाठी शेळ्या विकण्याची वेळ असो, लेखकाने अनुभवलेल्या वेदना आणि संघर्ष अत्यंत जिवंतपणे मांडले आहेत. पहिलं भाषण आणि पहिली वाहन या कथेत पहिल्या बक्षिसाचा आनंद आणि त्यातून स्वतःसाठी वाहन घेण्याचा घेतलेला निर्णय निपेऱ्याच्या स्वप्नांची आणि आत्मविश्वासाची सुरुवात दाखवतो. दळणाने दिले वळण या कथेत शिक्षणाच्या मार्गातील अडथळे आणि त्यातून शिक्षक होण्याचे मनात रुजलेले स्वप्न दिसते. अशा प्रसंगातून निपेऱ्याची व्यक्तिमत्व घडण टप्प्याटप्प्याने उलगडत जाते. या कथासंग्रहाचे एक महत्त्वाचे साहित्यिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा अलंकारिक करण्याचा अट्टहास न करता लेखकाने ग्रामीण बोलीतील सहज आणि जिवंत अनुभव संपन्न शब्द संपदेचा वापर केला आहे. त्यामुळे कथामधील प्रसंग कृत्रिम वाटत नाही, उलट वाचक त्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असल्यासारखे वाटते. बोलीभाषा ही येथे केवळ भाषिक प्रयोग न राहता ग्रामीण जीवनाच्या अस्सलतेचा अविभाज्य भाग बनते. लेखकाच्या मनोगतातून
त्यांच्या लेखन प्रवासाची प्रांजळ कहाणी समोर येते. विविध साहित्यिक, शिक्षक मित्र, नातेवाईक आणि साहित्य प्रेमींनी दिलेली प्रेरणा त्यांनी कृतज्ञतेने नोंदवली आहे. यातून स्वतःच्या लेखनाला मिळालेल्या बळाची जाणीव आणि इतरांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता दिसून येते. माणसांना समजून घेण्याची, जोडण्याची आणि त्यांच्याशी नाते निर्माण करण्याची लेखकाची वृत्ती त्याच्या साहित्या इतकीच महत्त्वाची वाटते. नेहमीच काहीतरी चांगले करण्याची धडपड आणि आपल्या अवतीभवती जे चांगले आहे ते आत्मसात करून प्रत्येकाला आपलेसे करण्याची लेखकाची वृत्ती या संपूर्ण प्रवासात प्रकर्षाने जाणवते. निपेरा या नावातच या संपूर्ण कथासंग्रहाचा आशय दडलेला आहे. जन्माच्या वेळी पेरणी न झाल्यामुळे निपेरा हे नाव मिळाले, पण पुढे हाच निपेरा प्रतिकूल ओसाड परिस्थितीतही स्वतःला उगवून घेतो. जन्मापासूनची गरिबी, शिक्षणातील अडथळे आणि जीवनातील असंख्य संकटे असूनही तो खचत नाही. उलट स्वतःला घडवत जातो आणि पुढे निसर्ग संवर्धन, वाचन संस्कृती आणि माणुसकीची हिरवाई पेरणारा निसर्ग मित्र बनतो. याच ठिकाणी पृष्ठभागाचे चित्रण आणि निपेरा हे नाव ते याच्यातील विरोधाभास विशेष लक्षवेधी ठरतो. निपेरा म्हणजे ज्याची पेरणी करूनही काहीच उगविले नाही, परंतु संपूर्ण पुस्तकावर पसरलेली हिरवळ सांगते की ज्याच्या जन्माच्या वेळी पेरणी झाली नाही त्याने पुढे आपल्या कर्तृत्वाने आणि वृक्ष प्रेमाने अवघ्या सृष्टीत हिरवाईची पेरणी करण्याचा वसा घेतला. संतोषजी घोंगडे यांनी मुखपृष्ठातून हा आशय अत्यंत बोलका केला. निपेऱ्याच्या जीवनाची ही कथा जन्मापासूनच्या कमतरतेपासून सुरू होते आणि जगण्यासाठी व शिक्षणासाठी केलेली अथक धडपडीपर्यंत पोहोचते. वाटेत येणाऱ्या असंख्य अडचणींना सामोरे जात जिद्दीने ध्येय साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा आलेख आहे. एका बाजूला स्वतः उगवण्याचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला इतरांच्या जीवनात हिरवाई पेरण्याचा ध्यास, या दोन प्रवाहातून निपेऱ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत जाते. विष्णू वाघ यांच्या लेखनात सामाजिक भान, निसर्गाविषयीची जाणीव आणि माणसाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी स्पष्टपणे जाणवते. त्यांच्या अनुभवांची विविधता आणि निसर्ग निरीक्षण शक्ती यामुळे कथा अधिक प्रभावी ठरतात. निपेऱ्याची माणसे जोडण्याची वृत्ती, निस्वार्थीपणा, कष्ट करण्याची तयारी आणि वृक्ष संवर्धनाचा ध्यास मनाला विशेष भावतो. माझ्या मते निपेरा हा केवळ कथासंग्रह नाही, वाचकाला जीवनाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी देणारा चिंतनशील प्रवास आहे. या कथामध्ये केवळ दुःख नाही तर दुःखातून जन्मलेली जिद्द आहे. केवळ गरिबी नाही तर स्वप्नांची श्रीमंती आहे. केवळ माती नाही तर त्या मातीतून उगवणारी माणुसकी आहे. खरे तर निपेरा हा एक वृक्षवेड्या माणसाच्या आणि एका शब्दलिपीच्या प्रवासाचा उत्सव आहे. मातीशी नातं जपणाऱ्या, माणसाशी नातं जोडणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला उगवून घेणाऱ्या निपेऱ्याचा हा प्रवास निश्चितच वाचनीय, प्रेरणादायी आणि मनात दीर्घकाळ हिरवाई निर्माण करणारा आहे. म्हणून प्रत्येक रसिक, संवेदनशील आणि माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या वाचकाने निपेऱ्या नक्कीच वाचा. आपण पुस्तक वाचून 2 दिवसात संपवतो, तर ते पुस्तक लेखकांनी त्यांना लिहायला जवळपास 4 वर्षे लागली. हे पुस्तक लिहिण्याच्या मागे खूप संघर्ष असतो आणि त्या निसर्गावर हिरवळ पेरणाऱ्या या हिरव्या हातांना यापुढेही असेच कार्य करण्यासाठी आणि वृक्ष लागवडीचा हा प्रवास पुढे नेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी शोभा गुंड, संगमनेर. निपेरे या पुस्तकाचा अभिप्राय देत आहे. लेखक वृक्षमित्र विष्णू वाघ.